पिंपळनेर आकाश गायकवाड उर्फ बाबा आपला सुगंध असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला शॉर्ट मिडविकेटला अशोक म्हात्रे चेंडू फील करून फिकी करतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते. एका धावीने राकेश सोताजाने येणार बोरपाडा संघाचा अकाउंट ओपन करतोय. सुस्वागतम क्रिकेटचे कट्टर चाहते कालिदास ठाकरे आपले जयपद्रंग चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचा आणि मान्यवरांचा पुन्हा एकदा जयपद्रंग चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा हा पहिलाच दिवस मित्रांनो आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसामध्ये रेग्युलर क्रिकेटमधील दुसरा सामना एनआर बोरपाडा विरुद्ध जय हनुमान पोगाव या दोन बलाढ्य संघादरम्यान खेळला जात आहे. यावेळी अप्रतिम चेंडू सरळ निघून जातोय. एक्स्ट्राच्या हातामध्ये चेंडू पडल्यानंतर आपण बघितलं होता गुडलाईन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता आणि सरळ तिथून निघून गेला होता एक्स्ट्राच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ज्ञानेश्वर. यावेळी मात्र एक संधी होती अशोक म्हात्रेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मिस फील आणि 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने वन शॉटचा पंचांचा इशारा येतोय. फक्त एकच धाव. ज्ञानेश्वर फ्रंटलाईन गोलंदाज पाहतो आपण जय हनुमान पोगाव संघाचा जो भिवंडी टायगर्स संघाकडून खेळताना फेमस ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलर सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. सर्वाधिक विकेट्स या गोलंदाजाने फेमस ट्रॉफीमध्ये प्राप्त केल्या होत्या आणि बेस्ट बॉलर ठरला होता. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडू हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक होतोय. अप्रतिम जल आणि पहिला फलंदाज फेल. एनआर बोरपाडा संघाला पहिला हादरा बसतोय. पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज बाद झालेला येणार बोरपाडा या संघाचा रवी ज्याने आपल्या संघासाठी एका धावेचं योगदान दिलं होतं आणि अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे गोलंदाज ज्ञानेश्वर यांनी. जय हनुमान पोगा संघाचं या ग्राउंडवर अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स राहिलेला आहे. दत्तुरबा गोळसई आयोजित दत्तुरबा चषकामध्ये हा संघ निश्चितच रनर्स ठरला होता. चांगला परफॉर्मन्स गेल्या अनेक वर्षापासून जय हनुमान पोगाव संघाने या ग्राउंडवर केलेला आहे. या ग्राउंडचा जर विचार केला तर 4 ते 5 असे संघ आहेत ज्या संघाने प्रत्येक वर्षी चांगले परफॉर्मन्स केले आहे. त्यामध्ये आवाज भिनार, स्वामी समर्थ सोनाले, पॉवर शेलार, जय हनुमान पोगाव असे काही मोजके संघ आहेत ज्या संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स या मैदानावर केलेला आहे. गावदेव पूर्ण संघाचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र चेंडू जातोय शिमार षटकार. धावसंख्या षटकाराने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होती ते 8. पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहत आहोत एनआर बोरपाडा विरुद्ध जय हनुमान पोगाव या दोन संघांमध्ये रेग्युलर क्रिकेटमधील हा दुसरा सामना मित्रांनो आपण पाहतोय. याआधीच स्वामी समर्थ सोनाले संघाने अश्विनाक ठाकूरपाडा संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलेला आहे.
यावेळी चेंडूला पोल केलेला आहे. मिडिल रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडासा लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या वाढून होते ते 10. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर येणार बोरपाडा संघाची धावसंख्या झालेली ती 1-10. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यानंतरचा सामना आपण पाहणार होता गावदेव पूर्णा आणि सुजाता स्पोर्ट्स पिंपळास या 2 संघामध्ये. या डावाच्या समाप्तीनंतर लगेच सुजाता स्पोर्ट्स पिंपळास संघाचा संघनायक आणि गावदेव पूर्णा संघाचा संघनायक आपण VIP डायस समोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुदर्शन येतो गोलंदाजी मार्कवर. नौका फलंदाज आपण पाहतोय बिंदास लसने. थोड्याच दिवसात बिंदास लसने क्रिकेटच्या इनिंग व्यतिरिक्त दुसऱ्या इनिंगला ही सुरुवात करणार आहे. अर्थात 2 ते 4 हात होणार आहेत बिंदास लसने याचे. येणार बोरपाडा संघाचे सर्व सन्मान्य नरेश माले मामा यांच्याकडून या स्पर्धेला आणि स्पेशली येणार बोरपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नरेश माले मामा, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुदर्शन दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. दुसरा सामना आपण पाहतो येणार बोरपाडा विरुद्ध जय हनुमान पोगाव या 2 संघांमध्ये. पहिल्याच सामन्यामध्ये अश्विनी ठाकूरपाडा संघाचं आव्हान संपुष्टात आणलेलं आहे. ते स्वामी समर्थ सोनाले या संघाने. सुदर्शन शॉर्ट रनअपने गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. सामनाकार फलंदाज बिंदास. स्विच हिट आणि चेंडू शिमाचे 12 षटकार. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका आपण पाहिला होता. बिंदास लसने याच्या बॅटमधून निघाला हा बिंदास षटकार. धावसंख्या वेगाने वाढवून होते ती 16. शिमला लुकिंग युवराज सिंग. फक्त फरक आपण पाहतोय युवराज सिंग हा डावखुऱ्या शैलीचा आहे आणि बिंदास लसने हा उजव्या शैलीचा आहे. मात्र भिवंडीचा युवराज सिंग म्हटलं तर वावगा ठरणार नाही. यावेळी मात्र हा प्रथम फटका ट्रेडमार्क फटका ब्रँडेड फटका आपण पाहतोय. बिंदास लसने याच्या बॅटमधून निघालेला आणखीन एका बिंदास षटकार.
डीजे ऑपरेटर्स आपण संपर्क साधायचा आहे. बॅक टू बॅक 2 षटकार पेश करतो फलंदाज बिंदास. सुदर्शनाच्या गोलंदाजीवर सीमारेषेचं दर्शन घडवलेलं आहे. बिंदास नाही तसे तालुका क्रिकेट मधील बिंदास फलंदाजीसाठी ओळखला जातोय. सुदर्शन पुन्हा एकदा बॉल मार्ग, पुन्हा एकदा मोठा फटका आणि षटकारांची पहिली हॅट्रिकचा विक्रम प्रसारित करणारा पहिला फलंदाज बनतोय बिंदास लसणे. बॅक टू बॅक 3 षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होते ते 28. 28 लॉस ऑफ 1 विकेट. मित्रांनो आपण पाहता आता ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असणार आहे. निश्चितच प्यार के रंग व्हॅलेंटाईन डे के संग और क्रिकेट के रंग जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई के संग. क्रिकेटचे रंग पाहतोय आपण. ग्रामीण क्रिकेटचा नंबर 1 संघ आणि नंबर 1 स्पर्धा जय बजरंग चषक 2018. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं वाईटचं शर्यत आहे. अवांतर धाव वाईटच्या रूपाने. एका धावेने धावसंख्या वाढवून होती ती 29. पहिला फलंदाज रवी बाद होऊन पॅडमध्ये परतलाय. राकेश आणि बिंदास ही जोडी मैदानात. यावेळी मात्र करारा फटका, चेंडू सीमारेषेवर षटकार. व्हॉट अ शॉट. आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय बिंदास लसणे याच्या बॅटमधून. बिंदास लसणे नावाचा वादळ आलेलं आहे जयबजरंग क्रीडांगणावर. धावसंख्या वेगाने वाढवून होते ती 35. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू आणि कमबॅक करतोय बडी मासली जाल में फसते हुए बिंदास लसणे याची गेली संपुष्टात. मात्र बिंदास लसणे याने बाद होण्यापूर्वी 4 षटकारांच्या साहाय्याने तब्बल 24 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे आणि चांगली इनिंग पेश केल्यानंतर बाद होऊन पॅनकडे परतताना धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे. मात्र एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते 35 धावा. नवीन फलंदाज बिट्टो. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केला होता. एक धाव पूर्ण करतात फंजांचा लेग बॅचचा इशारा होतोय. एका धावीने धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावफलकारात धावा झाल्या जातात ते 36. सुद्धा स्पोर्ट्स पिंपळा संघाला आपण ऍक्शन मध्ये पुढील सामन्यामध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो पाहायला विसरू नका श्यामजी घरत यांचा मेगा इव्हेंट 1 मॅन शो. श्यामजी घरत आणि सुजाता स्पोर्ट्स पिंपळा साईडचा ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक मेगा इव्हेंट रजनी स्पर्धा असणार आहे. डेनर स्पर्धा असणार आहे. 12 मार्चच्या पासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि 17 मार्चच्या त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. ज्यामध्ये कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरामधील नामांकित ग्रामीण संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वेलकम देवा डावरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 36. यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सकाळी समालोचक वॉइस ऑफ पूर्णा गावचे सुपुत्र माझे परम मित्र संदीप बागुल. संतो आपला सुभाष धन्यवाद. परेश या इथे आलेला आहे पूर्णाचा. मी कल्याणमधनं येतो. सुभाष जो काल झाला होता दिनांक 11/2/2018 ठिकाण राई येथे होणाऱ्या ब्रास बँड स्पर्धेमध्ये गावदेवी ब्रास बँड पथक पूर्णा यांचा 3य क्रमांक आलेला आहे आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन. टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी. आणि मला असं वाटतं की ठाण्या साईडला पण त्यांच्या पथकाला
पारितोषिक मिळालं होतं प्रथम, आणि तसेच जय बजरंग गोरसे यांच्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. धावसंख्या आता होते 30-37. पहिला चेंडू वाईटने सुरुवात करतोय. शॉर्टपिच चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात येऊ शकलेला नाही आहे आणि वापसी करतोय अल्पेश. धावसंख्या स्थिर आहे ती. 37 धावा झालेल्या आहेत आणि हे तिसरं षटक अल्पेश हाताळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, खरोखरच एक चांगला टप्पा त्या तिथे, मात्र या इथे संघर्ष करावा लागतोय, धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या स्थिर आहे ती 37. पुढचा चेंडू या मात्र ड्राईव्ह केलेला आहे, लॉंग ऑनला खेळाडू तैनात आणि काही टप्प्यावर त्या तिथे चेंडूला कलेक्ट केलं जातंय आणि एक धाव. मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं मनोज की धावा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी पुन्हा एकदा आपण पाहू शकता बॅटवर काय चेंडू इथे लागत नाहीये. पंच यांचा लेग बाईटचा इशारा येतोय आणि धावा ज्या आहेत एका धावेने पुढे सरकते ती 39. मनोज काय वाटतंय या षटकाबद्दल, काय प्रतिम षटक हाताळतोय? मनोजला आपण पुढच्या षटकांमध्ये आपण पाहणार आहोत समालोचन करताना. यावेळी मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाही, यष्टीरक्षक त्या चेंडू खाली येतो आणि या ठिकाणी मात्र खेळी संपुष्टात येते ती प्रतीक याची. प्रतीक जो की तंबूमध्ये परततोय फक्त एक धाव करून. मनोज आपण पाहिलं की अप्रतिम षटक हाताळतोय. नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय आणि संघाला खरोखर अशा कामगिरीची गरज असते आणि तेच काम त्यांनी केलं आहे. कारण कंप्लीट संघ तोच असतो जो गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतो आणि त्याने ते करून दाखवले. दुपारचं सत्र आहे, गरम वातावरण आहे, परंतु क्रिकेट थोडंसं थंड झाल्यासारखं वाटतं आहे. फटकेबाजी पाहायला मिळत नाही म्हणून प्रेक्षकसुद्धा थंड अवस्थेमध्ये पडलेले आहेत. बागुल सर, थंड कूल थंड क्रिकेट आपण पाहत आहोत. धावसंख्या होती ती 39. मात्र इथून पुढे जर अजून धावा बनवायच्या असतील तर मोठे फटके खेळणं अनिवार्य असणार आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅटच्या मधोमध घेऊन चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या हातामध्ये, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या आता होतीये ती 39 आणि प्रत्येक सारखा मोठा फलंदाज बाद होतोय. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झालेला आहे. मात्र तिसऱ्या षटकामध्ये अल्पेश याने पूर्णविराम लावलेला आहे. हवा तेव्हा धावा ज्या आहेत तो त्या तिथे देत नाही आपल्या षटकामध्ये. तर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एनआर बोरपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 39. शेवटचं षटक असणार आहे आणि मनोज मला असं वाटतं की शेवटच्या षटकामध्ये रणधुमाळी पाहायला मिळेल असं वाटतं, अशी अपेक्षा करतो. नक्कीच पाहायला मिळालीच पाहिजे, कारण एक फाईट स्कोअर जर करायचा असेल तर कमीत कमी 50 धावा तरी आवश्यकता आहेत आणि त्या 50 धावा पूर्ण करण्यासाठी शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं आणि त्या
षटकामध्ये ती कामगिरी करावीच लागेल. कारण फलंदाजसुद्धा 4 बाद झालेले आहेत. चोटीचे फलंदाज तंबूच्या आसराला गेलेले आहेत. तर टॅलेंटर फलंदाज क्रीजवरती आहेत. तर बघायचं आहे त्यांच्याकडून कशा प्रकारे कामगिरी होते ती. सर मनोज, आपली भेट मला असं वाटतं की 2011मध्ये RK ज्या ट्रॉफीज भादवडला आयोजित केल्या होत्या आणि तसंच काल्हेरला सुद्धा आपण बऱ्याच वेळा भेटलेलो. शेवटच्या षटकामध्ये मात्र येतोय चेंडू हाताळण्याकरता कल्पेश आणि स्ट्राईकला फलंदाज असणार आहे करण याला आता धावा करणं भाग पडणार आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाही आहे. हवेत चेंडू बराचसा वेळ. यष्टीरक्षक त्या तिथे मात्र प्रयत्न करत होता, मात्र तो झेल घेता आलेला नाही आहे. दरम्यान धावा घेतलेल्या आहेत त्या धावून 2. या 2 धावांसोबतच धावा ज्या होत आहेत त्या 41. करण आपला आल्या आल्या 2 धावांनी खातं खोलतोय. चेंडू होता, मनगटाचा उपयोग केला, दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा सहज घेतल्या जात आहेत. या 2 धावांनी धावा पुढे सरकत आहेत, होत आहेत त्या 43. बिंदास लसून जसा झणझणीत असतो तशी झणझणीत फलंदाजी पाहायला मिळाली होती बिंदास याची. पण त्याच्याजवळ क्षमता आहे, खरोखरच एक टॉल मॅन आहे, चांगला स्टान्स आहे. पुढचा चेंडू पाहूया. शॉर्ट पिच चेंडू उसळी घेतली होती अचानक, मात्र बॅटच्या पट्ट्यात काही घेऊ शकलेला नाही आहे. खरोखरच मनोज, या इथे मी तर म्हणेन की कल्पेश आणि अल्पेश दोघांच्या पाठीमागं शो आहेत, बंधू आहेत आणि चांगली कामगिरी करत आहेत. बरेचसे बंधू आपल्या तालुका क्रिकेटमध्ये सुद्धा खेळत आहेत, जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळतात. कुठे 4 जण बंधू आहेत आमचे 12वे खेळाडू सांगतायत, म्हणजे हा वर्ल्ड रेकॉर्ड. यावेळी मात्र पाहूया हवे चेंडू असताना आणि पंचांचा इशारा येतोय तिथे, नो घोषित केलेला आहे. बीमर चेंडू आणि कुठेतरी पंच आता इशारा करतायत की लगे रहो मुन्नाभाई, फ्री हिट असणार आहे. पाहूया या फ्री हिटचा फायदा घेतोय की नाही. मात्र फ्रीचा फायदा म्हटलं तर मॉलमध्ये बरेचशा ऑफर्स असतात तेव्हा आपण घेतोच, परंतु या ठिकाणी काय करतोय पाहूया. फ्री हिट असणार आहे आणि सामोरं जाणार आहे जयेश. शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट पूल करतोय, स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. दरम्यान एक धाव, दुसऱ्या धावेकरता प्रयत्न, जोपर्यंत थ्रो येतोय आणि मात्र या इथे फलंदाज बाद होतोय. धावचित बाद. खरोखरच आपण पाहिलं फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाही, मात्र फलंदाज बाद होतोय मनोज. होय, अतिउत्साह आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अतिउत्साहामध्ये फटका काय बॅटवरती घेता आला नाही. परिणामस्वरूप एक धाव घेताना फलंदाज बाद झाला, कारण चुकला तो संपला. क्रीजमध्ये पोचता आऊट झालेला आहे तो रनआउटच्या स्वरूपात. खरोखरच एखाद्या वेळी 2 व्हीलरचा जर आपण चालवत असू तर पेट्रोल संपल्यावर ढकलत गाडी न्यावी लागते, तसंच आता ढकलत स्कोर जो आहे पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती आता 46. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी अपेक्षा होती मोठे फटक्यांची, परंतु तसं काही घडत नाही आहे. मात्र बंधू लोक आहेत, चांगलीच कामगिरी करत आहेत. अल्पेश नंतर कल्पेश. यावेळी मात्र हवेत चेंडू असताना शॉर्ट फाईन लेग आणि थर्ड मॅनचा खेळाडू त्या तिथे येत आहेत आणि चेंडूला रोखलं जाते आणि फक्त 1 धाव. या एका धावेने स्कोर होतोय 47. पूर्णपणे दाबून ठेवलेला आहे या इथे, पूर्ण विराम या इथे पाहायला मिळतोय. खरोखरच शेवटच्या षटकामध्ये जी कामगिरी कल्पेश करतोय बिलकुलही मुभा देत नाही आहे. अक्षरशः या इथे धावांचा तुटवडा संघर्ष करावा लागतोय. शॉर्ट पिच चेंडू खूपच दिशा भरकटतोय. पंच त्या तिथे वाईटची खून करतायत
अतिरिक्त धाव मिळते आणि या अतिरिक्त धावेसोबतच धावसंख्या होते ती 48. कमीत कमी 50-55 जरी धावा झाल्या ते एक चांगलाच सामना आपण पाहू शकतो. आणि मी तर म्हणेन की सन्मानजनक टोटल ही आता झालेली आहे. पुढचा चेंडू पाहूया. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आलेला नाही आहे. पहिली धाव जोरात, दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि दुसरी धावसुद्धा त्या तिथे जोरात घेण्याचा प्रयत्न, मात्र सुरक्षित यावेळी पोचतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव आपण पाहिली, दुसरी धावसुद्धा त्याच पद्धतीने. आणि मला असं वाटतं की या इथे 4 षटकं संपलेली आहेत आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना एनआर बोरपाडा या संघाने जनमान पोगाव या संघासमोर ठेवलेलं आहे लक्ष्य ते 51 धावांचं. जसं पूर्वी आहेराच्या पाकिटामध्ये 51 देत असं, तसं 51 धावांचं आता लक्ष ठेवलेलं आहे. नाणेफेकी करता यायचं आहे. यानंतर होणारा सामना मित्र हो गावदेवी पूर्णा आणि सुजाता पिंपळास कर्णधार. नाणेफेकी करता यायचं आहे. पूर्णा संघाचा देवा या इथे आलेला आहे. वेलकम देवा. चला तर कप्तान या इथे आलेले आहेत. 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मनोज. नक्कीच एक चांगला स्कोर झालेला असं आपण म्हणू शकतो, कारण 51 धावा या काही कमी धावा आपण त्यांना आखू शकत नाही. परंतु आता होणारा सामना याच्यानंतरचा गावदेवी पूर्णा वर्सेस सुजाता स्पोर्ट पिंपलास या दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्यामध्ये आता नाणेफेक होत आहे. कोण करेल नाणेफेक? हॅलो, नाणेफेक आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच सन्माननीय गोपीनाथ गायकवाड जी यांना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही संघाच्या कर्णधारांचे पुन्हा एकदा या कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. जय बजरंग क्रिकेट स्पोर्ट आयोजित जय बजरंग चषक यामध्ये आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे तसेच प्रेक्षक वर्गाचे आणि जमलेल्या खेळाडू वर्गाचे पुन्हा एकदा शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बघूल सर, तुम्ही मगाशी म्हटलं की 2011ला आपण भेटलो होतो आणि माझी ती शेवटची स्पर्धा होती कॉमेंट्री करण्याची आणि आज ही 2018मध्ये माझी पहिली स्पर्धा आहे. तर बोलण्याच्या योगामध्ये काही जर चुकत असेल तर माफी असावी. नाणेफेक होत आहे पूर्णा वर्सेस पिंपलास या संघादरम्यान आणि आमच्या गावचे माजी सरपंच गोपीनाथजी गायकवाड साहेब हे नाणेफेक करत आहेत. अतिशय जाणते नेतृत्व होतं त्यांचं आणि गावाला सांभाळून घेणारं असं एक व्यक्ती आमच्या गावामध्ये आहे आणि त्यांचं नाव मान्य श्री गोपीनाथ गायकवाडजी हे नाणेफेक करत आहेत. नाणेफेक झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पिंपलास संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि त्यांचा काय निर्णय येतो बघायचा आपल्याला. फील्ड फास्ट या सामन्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण तुमच्यासाठी थांबू शकतो परंतु वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाही याची दक्षता घ्यायची आहे कारण आपण सुद्धा एक मोठे आयोजक आहात. आता चालू असलेला सामना एनआर बोरपाडा आणि जहानमान पोगाव या संघादरम्यान होत आहे. अतिशय चिकाट्याची फलंदाजी करत बिंदास याच्या फलंदाजीच्या जोरावर 50 धावा जमवल्या. त्यांना 51 धावाचं लक्ष ठेवलेलं आहे. या धावाचा पाठलाग करत असताना पोगाव संघ कशा पद्धतीने कामगिरी करतो हे आपण आपल्या सोनैनाने पाहायचं आहे कारण पोगाव संघ असा एक संघ आहे
एकीचा संघ आहे की त्या एका संघामध्ये 4 ते 5 भाऊबंधू सख्खे खेळत आहेत आणि क्रिकेट हा खेळ हा एकतेचा आहे, अखंडता आहे आणि प्रगतीचा आहे. जर तुमच्यामध्ये एकता असेल तर अखंडता वाढेल आणि अखंडता असेल तर प्रगती नक्कीच वाढेल. आणि ते आपण त्या संघामध्ये पाहतोय. अतिशय बलाढ्य संघ गणला जातो या क्षेत्रामधील जयनमान पोगाव संघ. आणि तसेच NR बोरपाडा हे भिवंडी तालुक्यामध्ये एक बलाढ्य संघ आपण पाहतोय. गोलंदाजी धुरा सांभाळतोय तो श्रेयाल आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे ते सुदर्शन आणि भावेश. दोन्ही अतिशय तगडे फलंदाज. स्ट्रायकर आहे ते सुदर्शन आणि नॉन स्ट्राईकला आहे ते भावेश. 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने टाकलेला चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर थोडंसं बाहेर जातोय. कमी उंचीचा चेंडू आणि बाकीचं काम करतोय तो क्षेत्ररक्षक बिंदास. पहिला चेंडू डॉट चेंडू आणि आता मात्र बॅटवरती घेतलेला चेंडू ऑन साईडला टोललेला चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे सुदर्शन यांनी. पहिल्या षटकाचा खेळ चालू. 4 धावा जमवलेल्या आहेत. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात काय आला नाही आणि निर्धाव चेंडू. या हाणामारीच्या षटकामध्ये किंवा कमीत कमी षटकांच्या खेळामध्ये जर डॉट चेंडू निघतो तर एका सोन्याच्या बिंदीच्या इतका मौल्यवान चेंडू असतो. कारण तर धावाही भरपूर आहेत 51 आणि याच्यामध्ये जर का डॉट चेंडू निघतोय तर मानसिक दबावही वाढतोय आणि येणाऱ्या फलंदाजावरती दबाव जर कमी करायचा असेल तर फलंदाजी आक्रमक करावं लागेल. कारण धावासुद्धा 51 आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओहो, अतिशय उत्कृष्ट टोलेला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने येतोय आणि पळून 1 धाव पूर्ण होतोय. या एका धावाच्या साह्याने धावसंख्या होते 5. प्रति षटकाच्या मागे 13 धावा जमवायच्या आहेत आणि आता या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा जमवल्या आहेत. एक चौकार जरूर मारलेला आहे परंतु 2 डॉट चेंडू सुद्धा घेतलेले आहेत. चांगली कामगिरी फलंदाजी म्हणावी लागेल, त्याच पद्धतीने चांगली कामगिरी गोलंदाजी सुद्धा म्हणावी लागेल. कारण एक चौकार खाल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. श्रेयाल. ओहो, अतिशय उत्कृष्ट फटका आणि ऑफसाईडला जातोय षटकार. पंचांचा इशारा येतोय. आणि खरोखरच चटकमटक करून टाकलेल्या गोलंदाजीच्या भावेशाने षटकार मारून सुदर्शन यांनी सुद्धा एक चौकार मारला आणि भावेशने सुद्धा एक षटकार मारला. धावसंख्या झाली ती 11. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 षटकांचा सामना. 51 धावांचा पाठलाग करत असताना एक सन्मानजनक स्कोअर पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहोत. एक जमेची बाजू म्हणजे की त्यांचा अजून एकही गडी बाद झालेला नाही. पुढचा चेंडू आणि आता मात्र फुलटॉस चेंडू. त्याचा काय फायदा उठू शकला नाही परंतु 1 धावेसाठी रोखू शकले नाही भावेशांना. धावसंख्या झाली ती 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12-13च्या सरासरीने जायचं आहे परंतु ही चांगली धावसंख्या म्हणू शकतो बागुल सर, कारण एकही विकेट त्यांचं गेलेलं नाही. आणि भावेश आणि सुदर्शन खंबे फलंदाज, जमेची फलंदाज, क्रीजवर डटून राहणारे फलंदाज.
कारण ज्यावेळेस विकेटचं पतन होतंय त्यावेळेस येणाऱ्या फलंदाजावरती त्याचा दबाव होतोय आणि तो दबाव कुठेतरी कमी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये एकही फलंदाज बाद झालेला नाही. पुढचं षटक घेऊन कोण येतोय आपल्याला पाहायचं आहे. क्षेत्ररक्षणाला लावून घ्यायचं आहे. कृपया वेळ आपण दौडू नये. पंचांनी सुद्धा वारंवार त्यांना सूचना करायच्या आहेत कारण वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाही, आम्ही तुमच्यासाठी थांबू शकतो. या गोष्टीचा भान ठेवायचं आहे. प्रत्येक संघ जो आहे तो आपापल्या गावामध्ये इव्हेंट साजरी करत असतो, त्यांना वेळेचं महत्त्व असतं आणि त्या वेळेचं महत्त्वाला मान देऊन आपण ही इथे त्याच पद्धतीने स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवायचे आहे. आणि आता मात्र फिल्मी दुनियामध्ये रजनीकांत तसेच आपल्या क्रिकेट दुनियामध्ये रजनीकांत म्हणून आता गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. अतिशय उत्कृष्टरित्या टाकलेला चेंडू मध्ये आणि त्रिफळाची भावेश हा बाद झाल्यानंतर अतिशय स्फोटक फलंदाज अशोक म्हात्रे यांचं स्क्रीनवरती पदार्पण झालेलं आहे. अतिशय देखणे फटके पाहायला मिळतात त्यांच्या बॅटमधून. नयन स्पर्श नयन सुख ज्याला आपण म्हणू शकतो असे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि तोच स्फोटक फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 12. बागुल सर, सर्वात आनंद देणारा जर कुठला विकेट असेल ना तर तो त्रिफलाचित, कारण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्वतःची कामगिरी वापरलेली असते आणि तो सर्वात आनंद देणारा क्षण असतो गोलंदाजासाठी. बिंदास फिल्डिंग सजवत असताना अतिशय नावारूपाने उंचावलेला खेळाडू बिंदास, की त्याची कामगिरी आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर असलो तर त्याची कामगिरी त्याच पद्धतीने झलकत असते. अशोक सज्ज होते आणि पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडू जातोय आणि बाकीचं काम करतोय विकेट किपर. धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजे 12. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी हातबल होते आणि पुढचा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट थेट एसटीवर आदळतोय आणि पुन्हा एकदा त्रिफळाची होऊन अशोक बाद होतोय. अशोक याच्याकडं खूप अपेक्षा होत्या प्रेक्षकांना, परंतु काही करू शकलं नाही. एक फुकटचं रन आपण ज्याला म्हणू शकतो, अतिरिक्त रनाच्या हवेने चेंडू सोडून दिला आणि थेट एस्टांवरती आदळलेला आहे. बागुल सर, मला तरी एक असं वाटतं की फलंदाजाला फक्त आणि फक्त एक चान्स असते, गोलंदाजाला 6 चान्स असतात. त्याच्यामध्ये गोलंदाज चुकला तर त्याला पुन्हा चान्स असते, परंतु फलंदाज चुकला तर त्याला पुन्हा चान्स नसते. म्हणून हा चेंडू सोडणं ही मला तर वाटतं कुठेतरी चुकीची गोष्ट ठरते, कारण आपण एका बॉलमध्ये 6 धावा मारण्याची क्षमता ठेवता तर असे फटके खेळाची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावसंख्या तिथेच थांबून राहिली आहे 12 वरती.
पुन्हा एकदा सज्ज आणि आता मात्र ऑफसाईडला डोलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते, एका धावेपासून रोखू शकले नाही आणि धावसंख्या आता थोडीफार कुठेतरी हलते डुलते. धावसंख्या होती ती 13. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे षटक हाताळत आहेत रजनीकांत आणि ते माझे परम मित्र सुद्धा आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने टोळलेले चेंडू. एक धाव पूर्ण होते. थोडंसं फंबल होते परंतु कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या धावाचा प्रयत्नही होत नाही. तुषार रजनीकांतला सामोरे जातोय आणि हो अतिशय उत्कृष्ट टोलाला चेंडू. इनफिल्डच्या वरून मारलेला चौकार. या चौकानीशी धावसंख्या वाढते. 18. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. 51 धावाचा पाठलाग करत असताना 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आता यानंतर 2 षटक शेष आहेत आणि धावसंख्या आवश्यकता आहे ती 33 धावांची आवश्यकता आहे आणि या 33 धावा कशा प्रकारे पार करतात ते आपण ऐकणार आहोत बागुल सरांच्या. धन्यवाद मनोज ठाकरे. एक चांगलं समालोचन करतात ते. गोरसई गावचे आहेत. 12 चेंडू शेष असतील आणि 12 चेंडूंवर धावांची आवश्यकता असणार आहे 33. मात्र हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही आहे. नो वन कॅन प्रेडिक्ट. आणि पाहूया आता 12 चेंडूंवर 33 धावा कशा ठोकल्या जात आहेत. सामोरं जातोय फलंदाज ज्याचं नाव आहे सुदर्शन. मात्र याला इथे बॅट फिरवावी लागणार आहे. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. हवेत चेंडू आणि मात्र या इथे जी कामगिरी करतोय अतिशय चांगली यष्टीरक्षक अप्रतिम झेल पकडतोय आणि मात्र फलंदाज बाद होतोय. डीजे प्लीज. धन्यवाद. सुदर्शन मात्र या इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालेला आहे आणि जो झेल पकडला होता बिंदास याने अप्रतिम झेल पकडला आणि त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. विश्वास याने खरोखरच विश्वास आता वाढवलेला आहे. असं मनोज ऐकलेलं आहे की ज्याच्याजवळ ईश विश्वास आणि आत्मविश्वास आहे तो जगाच्या कुठल्या पाठीवर जाऊ शकतो. पुढचा चेंडू यावेळी मात्र खरोखरच अप्रतिम फटका. स्ट्रेट डाऊनचा फटका आणि षटकार. असंच काहीतरी महाराजांचं लाव डीजे की ताकद येईल गोलंदाजाला पण आम्हाला पण आणि फलंदाजांना आणि दर्शकांना सुद्धा की ज्या नावामध्ये ताकद आहे ज्या नावामध्ये जोश आहे असे आमचे शिवाजी महाराज ज्यांना मानाचा मुजरा. विश्वास याने पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला होता. मात्र विश्वास वाढवतोय फलंदाज. यावेळी मात्र भरकटतोय दिशा. अतिशय चांगल्या पद्धतीने या इथे धाव काढतोय. संधी मिळाली होती
आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि या अतिरिक्त धावेसोबतच एक धावसुद्धा घेतली आणि वाईट +1 म्हणजे 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावांनी धाव संख्या होते ती 26. अजून 26 किती 25 पाहिजे 26 पाहिजेत जिंकायला. मी सांगतो 25 असं जिंकायला पाहिजेत. अजूनही जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू उरलेले आहेत ते अजून 10 चेंडू उरलेले आहेत. यावेळी मात्र अतिशय चांगलाच ड्राईव्ह केलेला आहे, अप्रतिम फटका आणि मात्र या इथे चौका. तू एकवीरा आई जगदंबा, तू रेणुका माझी, तू अंबा, तू भवानी शिवरायांची आई, भवानी शिवरायांची. मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार. आणि सोबतच धावसंख्या आता वाढतीये, जलद वाढतीये, होते ती 30. 3 बाद 30 म्हणून या इथे मात्र हात खोललेले आहेत. आपण पाहिलं की या षटकामध्ये जवळजवळ 12 धावा आलेल्या आहेत. म्हणजे असं वाटतं की आता हे शक्य आहे. कुठेतरी गरमी आलेली आहे, कुठेतरी थंड वातावरण असताना या इथे आता गरम वातावरण व्हायला लागलेलं आहे, तापलेलं आहे. जसा सूर्य तापतो आणि त्याच पद्धतीने आता फलंदाज तापलेत. आणि पाहूया आता काय उर्वरित चेंडूंमध्ये धावा आवश्यकता असतील त्या 21 आणि जवळजवळ चेंडू उरलेले आहेत ते 9 चेंडूंवर 21 धावांची आवश्यकता. आणि पाहूया आता फलंदाज काय करतात. मात्र 2 फटके खेळल्यानंतर आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण फेरबदल करताना पाहतोय. स्वतः गोलंदाज त्या तिथे लक्ष देऊन, लक्ष केंद्रित करून क्षेत्ररक्षण लावतोय. वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण मित्र आज 10 राऊंड खेळवायचे आहेत. यावेळी मात्र बॅटच्या मधोमध घेतलाय अप्रतिम, मात्र तेवढाच चांगला झेल स्क्वेअर लेगला आणि फलंदाज फेल. तर धावसंख्या आता होते 30 वर स्थिर राहते. खरं तर चांगला झेल पकडला मनोज. एक चांगले फटकेबाजी करत असताना गडी बाद करणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्यांनी तेच केलेलं आहे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट झेल पकडला. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत होती आणि गोलंदाजांनी कुठेतरी कमबॅक करून एक फलंदाज बाद केलेला आहे. आणि आता पाहायचं आहे की प्रवीण येतोय, आपल्या संघाला कुठपर्यंत सावरत आहे हे पाहायचं आहे. यानंतर होणारा सामना गावदेवी पूर्ण वर्ष सुजाता स्पोर्ट पिंपलास संघाने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. हा सामना संपताच आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. ह्या वेळेचं भान ठेवून आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे सर. आठ चेंडूंवर 21 धावांची आवश्यकता. मात्र यावेळी चांगलाच चेंडू टाकतो. आता उरलेले चेंडू असतील ते फक्त 7 आणि 7 चेंडूंवर 21 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजेच इथे 7चा पाडा म्हणावा लागणार आहे. प्रत्येक चेंडूंवर 3 धावा या इथे मिळवाव्या लागणार आहेत. एखाद 2 मोठे फटके लागले तर निश्चितच हा जो फरक ते दूर करू शकतात. त्यावेळी मात्र चेंडू टाकल्यानंतर बॅट फिरवली, मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि सोबतच 3 षटकांची समाप्ती. तर चेंडू उरलेले आहेत ते फक्त आता 6 आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती 21. 6 चेंडूंवर 21 धावा. म्हणून आपण पाहिले की मर्यादित षटकामध्ये असे बरेचसे रेकॉर्ड्स आहेत की जे 6 चेंडूंवर ज्यांनी 25 धावासुद्धा कुठल्यात, 30 धावासुद्धा कुठल्यात, कधीकधी 6 चेंडूंवर 4-5 धावा झालेल्या आहेत. हे क्रिकेट आहे, काय म्हणशील?
नक्कीच म्हणून तर त्या खेळामध्ये रोमांचक आहे, बघणारा सुद्धा आनंद आहे, खेळणारा सुद्धा आनंद आहे. कारण काही होऊ शकतं शेवटच्या चेंडूपर्यंत. आपण टार्गेट देताना पाहिलं आहे की एका ओव्हरमध्ये 49 धावासुद्धा झालेल्या आहेत, परंतु तेच टार्गेट चेस करत असताना तुम्ही जसं म्हटलं की 4 धावासुद्धा होत नाही. परंतु फुलस्टॉप हा असा शब्द आहे की आपण फुलस्टॉप म्हटलं की थांबावं, परंतु त्या फुलस्टॉपचा असा अर्थ होतो की तिथून पुन्हा वाक्य लिहिण्याचं सुरुवात करायची आहे. तसंच आता झालं गेलं ते विसरून शेवटच्या षटकामध्ये आता आपल्याला 21 धावांची आवश्यकता आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. तर त्या 21 धावा कशा बनतील याच्यावरती फोकस फलंदाजांनी करायला हवं आहे. आपण 3 षटकामध्ये काय केलं हे विसरून. सर खरोखरच या इथे पास्ट टेन्सचा बिलकुल विचार करायचा नाही आहे. जे प्रेझेंट टेन्स आहे त्याच्यावर भर द्यायचा आहे आणि फ्युचरचं प्लॅनिंग करायचं आहे. तर येणाऱ्या 6 चेंडूंवर 21 धावाची आवश्यकता असणार आहे. मात्र या इथे फटकेबाजी करावी लागणार आहे, रणधुमाळी करावी लागणार आहे. कारण की जर सामन्यामध्ये अस्तित्व टिकवायचं असेल, पाहूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र बॅटच्या मधोमध घेऊन भिरकावून दिलेला आहे अप्रतिम टोला षटकार. खरोखरच एखादा क्लर्क पिऊन बॉसला विचारतो व्हॉट कॅन आय डू फॉर यू, साहेब तुमच्यासाठी काय करू शकतो. तर आता या इथे निश्चितच फलंदाजांनी मनातल्या मनात विचार केला की आता काय करू शकतो, तर हे करू शकतो. षटकार मारलेला आहे. आता चेंडू उरलेले फक्त ते 5 आणि येणाऱ्या चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता असणार आहे. खरोखरच ज्या पद्धतीने लसने यांनी फलंदाजी केली होती त्याच पद्धतीची फलंदाजी आता या इथे सुरू केलेली आहे प्रवीण याने. कारण प्रवीण जो आहे नौका खेळाडू आत्ताच आलेला आहे. षटकाराने आपलं खातं खोलतोय आणि निश्चितच त्याचा आत्मविश्वास बळकावलेला आहे. येणाऱ्या 5 चेंडूंवर खरोखरच चिंतेमध्ये टाकणारा हा प्रवीण, जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. महेश बारसे यांच्याकडनं 500 रुपये दिले जाणार आहेत. जर आपण षटकारांची हॅट्रिक करतायत, ही सुवर्ण संधी आहे सामना जिंकण्याची आणि 500 रुपये कमवण्याची. यावेळी मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाही आला आणि खरोखरच अप्रतिम निर्णय पंचांकडनं. नजर हटी, दुर्घटना घटी आणि तेच पाहायला मिळालं. जसा तो पुढे थोडा गेला आणि यष्टीरक्षकाकडनं मात्र चोख कामगिरी. चेंडू जसा हातात मिळाला तसाच यष्ट्यांना लावला गेला आणि मात्र मोठा मासा गळायला लागला. मी तर म्हणेन की आता या इथे चेंडू उरलेले आहेत ते फक्त 4 आणि आमचे ज्ञानेश्वर सांगतायत धावांची आवश्यकता असणार आहे 15. मात्र आता या इथे काहीतरी करावं लागणार आहे, काहीतरी कमाल करावी लागणार आहे. येणाऱ्या 4 चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता असणार आहे आणि फलंदाज येतोय स्ट्राईकला दुशांत. लोअर फुलचा चेंडू होता. पुन्हा एकदा लसने यांनी चांगला चेंडू टाकला आणि मात्र यष्ट्यांवर सरळ फलंदाजी आहे ते पुन्हा एकदा धावचित बाद होतोय. अप्रतिम यष्टीरक्षक खरोखर चांगलंच या इथे क्षेत्ररक्षण करतोय. खरोखरच एक अप्रतिम त्या तिथे यष्टीरक्षकाकडनं प्रयत्न. जसा चेंडू हातात मिळाला तसाच तो यष्ट्यांवर आदळला गेला आणि खेळी संपुष्टात आलेली आहे ती दुष्यंत याची. नवीन फलंदाज आता येणार आहे मैदानावर, ज्याचं नाव आहे अल्पेश. चेंडू उरलेले आहेत ते फक्त आता 3 चेंडू शेष आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे.
खरोखरच आता समीकरण जे आहे कुठेतरी कठीण होत चाललेलं आहे मनोज, आपण पाहतोय कुठेतरी 6 चेंडूंवर 21 धावांची आवश्यकता होती. षटकार मारल्यानंतर एक उभारी आली होती, परंतु आता पाहू शकता आपण की 2 बॅक टू बॅक गडी बाद झाल्यानंतर थोडा बॅकफुटवर म्हणा 3 चेंडूंवर येणाऱ्या 15 धावांची आवश्यकता असणार आहे आणि सामोरं जातोय अल्पेश. अप्रतिम गोलंदाजी, खरोखरच या इथे कंजूस गोलंदाजी, कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त, काय जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय. एक वेगवेगळ्या प्रकारचा टप्पा भेदक मारा करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेता आलेला नाही आहे आणि खरोखरच या इथे नंदेश येणार बोरपडा यांचे सर्वा त्यांचा सुपुत्र गोलंदाजी करत असताना पाहतोय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडूची हाताळणी केली आणि या इथे सोबतच सामना जिंकलेला आहे तो येणार बोरपाडा संघाने. विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन. खरोखरच मनोज, आपण पाहिला अप्रतिम सामना या इथे दोघा संघांमध्ये. मात्र शेवटचं षटक जे हाताळलं, जे की नंदेश याने कौतुक करावं लागेल, कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. वी मस्ट अडमायर हिम. शेवटच्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्याने 6 आणि एक महत्त्वाचा गडीसुद्धा बाद केला आणि त्यासुद्धा पहिल्याच चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. तर येणाऱ्या सामन्याकरता समालोचन करण्याकरता मायक्रोफोनवर येतील एक जबरदस्त असा गोड मधुर आवाज मनोज ठाकरे. आताच झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरतोय तो बिंदास. अतिशय बिंदासपणे फटकेबाजी आपण त्याची पाहिली. 4 षटकार ठोकून काढले ते 24 धावांनी. त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याने मंचावरती यायचं आहे. बिंदास. त्यांना सन्मानित करतील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच सन्माननीय बाबूराव केनेसाहेब यांना मी विनंती करतोय की आपण त्यांना सन्मान